छत्रपति संभाजीनगर में मीडिया से बातचीत के दौरान मंत्री संजय शिरसाट ने संजय राउत के विवादित बयान पर पलटवार करते हुए कहा कि पहले संजय राउत को बीमारी से पूरी तरह ठीक होना चाहिए और फिर यूबीटी की राह बनानी चाहिए। आगे उन्होंने बताया कि शिवसेना और बीजेपी की बैठक 16 दिसंबर को दोपहर 12:30 बजे बीजेपी कार्यालय में होगी, जिसमें महायुति को मिले वोट का सम्मान और सीट वितरण पिछली जीत और वोटर आधार के अनुसार तय होगा। गौर से सुनिए आगे और क्या कुछ कहा संजय शिरसाट ने। कालपासून निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि आम्ही कालच मी सांगितलं होतं की आम्ही भाजप बरोबर युतीची बोलणी करायला बसणार आहोत। आज 12:30 वाजता शिवसेना आणि भाजपची पहिल्या स्टेजची बोलणी आज होईल। आमचे पदाधिकारी त्यांचे पदाधिकारी अशी संयुक्त बैठक ही भाजप पक्ष कार्यालयात आम्ही घेणार आहोत। आमचे जे काही मागण्या आहेत किंवा त्यांच्या ज्या काही मागण्या असतील या कुठेतरी मॅच झाल्या पाहिजेत, हा आमचा प्रयत्न राहील। सर्वसामान्य जनतेला महायुतीला कौल द्यायचा आहे, महायुतीला मतदान करायचं आणि त्यांच्या मताचा अनादर होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे। हे मी वारंवार शिवसेना असेल का भाजप असेल सर्वांना मी सांगत आलेलो आहे आणि त्या अनुषंगाने एक पाऊल पुढे पडलं पाहिजे म्हणून मी स्वतः पहिल्या फेरीच्या बोलणीला सुद्धा मी जाणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारचं चित्र आहे। महाविकास आघाडी आता तुम्ही जर पाहिलं तर कुठेही तुम्हाला अस्तित्व त्यांचं दिसत नाही। ते कुठे एकत्रित लढतील असंही काही नाही। मुंबई महानगरपालिका एवढंच एक टार्गेट उबाटा गटाचं आहे, मनसेचं आहे, म्हणून त्यांचं महाराष्ट्राकडे त्यांचं लक्ष सुद्धा नाही। हे सर्व गोष्टीचा बेनिफिट किंवा फायदा हा महायुतीला होणार आहे। म्हणून आता लोकांचं लक्ष महायुतीची युती कशी होते याकडे लागलेलं आहे। आमचे वरिष्ठ नेते मग देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील किंवा आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील, या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक मजबूत युती करण्याचं ठरवतील असं आम्हाला वाटतं। एकनाथ शिंदे साहेबांनी तो वारंवार सांगितलेलं आहे। आम्हाला सुद्धा ज्या बैठकी घेतल्या त्या बैठकीमध्ये त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलंय की काही झालं तरी आपल्याला महायुती बरोबर निवडणुका लढायच्या, एकत्रितपणे लढायच्या, म्हणून वाद नको, कोणताही संभ्रम नको आणि मजबूतीने या युतीचा भगवा या 29 महानगरपालिकेवर फडकला पाहिजे। हे सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेल्या आहेत। आता तुमची पहिली बैठक होणार आहे, तुम्ही काहीतरी प्रस्ताव देणार असाल किंवा ते तुम्हाला देतील, तुमच्या मनात काय की शिवसेनेने इथे किती जागा लढवाव्या? नाही, शिवसेना निश्चितच जास्त जागा लढवेल, कारण की शिवसेनेच्या पहिल्या जास्त जागा आहेतच ऑलरेडी। 2 नंबरवर भाजप आहे, 3 नंबरवर एमआयएम आहे, या सगळ्या काँग्रेस तर अत्यंत खाली म्हणजे 4थ्या नंबरवर आहे, राष्ट्रवादी तर त्याच्याही खाली आहे। म्हणून हे सगळं कॅल्क्युलेशन्स मागच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा शिवसेना जिंकल्या, ज्या जागा भाजपने जिंकलेल्या आहेत त्या जागा त्यांना दिल्या पाहिजे। मग ते भाजपच्या असेल तर भाजपलाही दिल्या पाहिजेत या मताचे आहोत। म्हणून त्या पद्धतीने एक फॉर्म्युला आम्ही देतोय। त्या जागा आणि ज्या उर्वरित जागा आहेत, ज्या राहतील त्या जागा, त्या जागेचं वाटप त्या मतदारसंघातील असलेला आमदार, सपोज आता पूर्वमध्ये अतुल सावे आहेत तर अतुल सावेला त्या ठिकाणी थोडं झुकतं माप दिलं पाहिजे, पश्चिम मध्ये मी आहे तर मला झुकतं माप दिलं पाहिजे, मध्यमध्ये प्रदीप जायस्वाल आहे त्याला झुकतं माप दिलं पाहिजे। या अशा पद्धतीनंच हा सगळा युतीची बोलणी होईल आणि मला वाटतं सर्व समंजस नेते आहेत, चांगले नेते आहेत आणि ते याला विरोध करायचं कोणाला काही कारण सुद्धा होणार नाही। काही प्रवेश इकडले तिकडे पण झाले संभाजीनगरमध्ये, त्या जागांचं काय? काही प्रवेशाच्या बद्दलचं नाही, परंतु अपक्ष काही ठिकाणी घेतले गेले आहेत। जे अपक्ष आहेत तर त्यांना काही कोणत्याही पक्षात असलं तर थोडीशी त्यांना कमिटमेंट दिली जाते, त्याचा सहानुभूतीने विचार करावा लागेल। आता या निवडणुकी तोंडावर काही पक्ष प्रवेश होतील, परंतु पक्ष प्रवेश त्याच लोकांचे होतील जे इतर पक्षात आहेत। शिवसेनेचा
भाजप घेणार नाही किंवा भाजपचा शिवसेना घेणार नाही, हे ठरलेलं आहे आमचं. त्यामध्ये कुठेही बदल होणार नाही. म्हणून तो कार्यकर्ता जो उभाटात असेल, काँग्रेसमध्ये असेल किंवा इतर पक्षात असेल, तो आला तर त्याच्याबद्दल काय सहानुभूतीने घ्यायचा किंवा काय त्याचा निर्णय घ्यायचा हे त्या पक्षाचे नेते ठरवतील. शिंदेच्या शिवसेनेतील मंत्र्याची लिटमस टेस्ट होणार आहे आणि या निवडणुकीनंतर शिवसेनेत अंतर्गत निवडणुका होऊन पक्षांतर्गत ही मोठी बदल केले जाणार आहे. याचा भाकरी फिरणार किंवा काय निर्णय घेणार, मंत्री काय बदलणार किंवा आणखी काही निर्णय असतील, याच्या सर्वस्वी अधिकार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांना जेव्हा केव्हा वाटेल त्या टायमाला ते सर्व बदल किंवा इतर अधिकार कसा कुणाला द्यायचा याबद्दलचे निर्णय ते घेऊ शकतात. म्हणून आमच्याकडे सर्वच निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत. संजय राऊतांबाबत शेवटचा प्रश्न विचारतो. ते म्हणतायत की मुख्यमंत्री सगळ्यांनाच वाचवतात, अडचणी येतात. आता पुण्याच्या जमीन प्रकरणात मुख्य आरोपीला मुख्यमंत्री का वाचवतायत असा सवाल त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री कुठं वाचवतात? आता तो दुसरा आरोपी होता, तोही पकडला गेला. त्याची चौकशी काल 7 तास चालली. जेव्हा मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही त्याची सखोल चौकशी करू, तुम्हाला एका दिवसातच चौकशी, एका दिवसातच फासावर लटकवणं हे तुम्हाला अपेक्षित आहे का? जो त्याची काही कालमर्यादा असते किंवा जो काही वेळ लागतो तो लागणारच आहे ना. थोडं थांबाने वाटतं पहा. एकाच दिवशी सर्वाला दोषी ठरवून त्याला शिक्षा देणे हे कोणत्याही कायद्यात नाही किंवा कोणतीही अशी यंत्रणा आपल्याकडे नाही. म्हणून वेळ जरी लागला परंतु याच्यात जर काही आरोपी असेल त्याला शिक्षाही होणार. आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर संजय राऊत भेट देणार आहेत आणि बैठक होणार आहे. घोषणा पण होऊ शकते ते दोघांच्या युतीची. मी मागे सांगितलं महाविकास आघाडी राहिलेली नाहीये. काँग्रेसने स्पष्ट भूमिका केली की आम्ही उभाटाबरोबर जाणार नाही. शरद पवारांनी आतापर्यंत त्यांचे पत्ते उघडलेले नाहीत, परंतु त्यांनी राजन उद्धवने एकत्र निवडणुका लढवल्यास आमची हरकत नाही असा एनओसी दिलेली आहे. म्हणून आता मुंबईमध्ये जी काही युती जर झालीच तर ती उभाटा आणि मनसेची होईल असे संकेत आहेत. म्हणून आता हे महाशय आज राजसाहेबांना भेटायला चाललेत. कदाचित तोच प्रस्ताव त्यांचा तो असावा. म्हणून या मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप, उभाटा मनसे, काँग्रेस स्वतंत्र आणि राष्ट्रवादी कुठे असेल सांगता येत नाही, परंतु तेही काही ठिकाणी ते निवडणूक लढवतील. एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ईव्हीएम वरला सगळ्याच टीका करत होते, मात्र सुप्रिया सुळेंचं एक विधान आहे, मी ईव्हीएम वर सवाल करणार नाही कारण याच विषयामुळे मी 4 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहे. आतापर्यंत ईव्हीएम वर टीका करणार आहे. चला, एक चांगलं झालं त्यांच्यात झालेलं हे परिवर्तन आहे, बदल आहे आणि त्यांनी हे मान्य केलं की ईव्हीएम घोटाळा वगैरे नाही. जर ईव्हीएम घोटाळा असता तर मी 4 वेळेला निवडून आलेही नसते. म्हणून ईव्हीएम मशीनवर शंका आता त्यांच्या राहिलेल्या नाहीत. एक प्रश्न स्थानिक आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील असं म्हणाले की मला महाविकास आघाडीतील एका पक्षाने प्रस्ताव दिला होता सोबत युती करण्यात. काय वाटतं तुम्हाला याच्यावर? देऊ शकतात ना. मतासाठी महाविकास आघाडीतला जो त्यांचा घटक पक्ष आहे तो इतका लाचार झालेला आहे की तो प्रत्येक माणसाशी बोलायला तयार आहे. तुमचं असलेलं मतदान आम्हाला कसं देता येईल त्याकडे त्यांचं लक्ष आहे. मग त्यासाठी हिंदुत्व गेलं तेल लावत, मराठी माणूस गेला खड्ड्यात, बाकी निजामशाहीचे कौतुक करणारे पोवडे गायला पुन्हा तयार करायला हे सुरुवात करतील. म्हणून आता यांच्यावर कुणाचा विश्वास राहिलेला नाही आणि असा प्रस्ताव आला असेल तर त्याचं आश्चर्य वाटण्यासारखं सुद्धा काही नाही. प्रश्न पिंपरी चिंचवड पुणे असं काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार आणि अजित पवार आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये युती होणार नाही, राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप लढणार आहे. मग अशा वेळेला थोडे मजबूती करण्यासाठी जर अजितदादा काही करत असेल तर त्याची कल्पना आम्हाला नाही. की तुम्ही आज युतीसाठी बसताय परंतु राष्ट्रवादीला तुम्ही काय बोललेलं दिसत नाही. संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी बघून फक्त शिवसेना भाजपाची युती होणार आहे. नाही, ही पहिली फेरी आहे. या पहिल्या फेरीमध्ये ज्या पक्षाचे आता त्यांचे भाजपचे चांगले नगरसेवक आहेत, आमचे आहेत, म्हणून पहिल्या फेरीमध्ये आम्ही बसून नंतर राष्ट्रवादीशी सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत. म्हणून त्यांनी त्यांचं उद्घाटन करणे किंवा हा आचारसंहितेचा भंग किंवा
काही वेगळं केलं असं समजण्याचं काहीच कारण नाही. रोहित पवार हे असं म्हणाले की दिनक्रम पाहता पहिले उद्घाटन होत होती, ज्यावेळेस उद्घाटन संपली त्यावेळेस आचारसंहिता घोषित झाली, म्हणजे निवडणूक आयोग पण वाट बघत होतं सत्ताधाऱ्यांची. ते सगळेच विद्वान आहेत. आचारसंहिता कधी लागणार आहे? साध्या शेंबड्या पोराला जरी विचारलं तर त्यांनी सांगितलं असतं की इलेक्शन कमिशनरने 4 वाजता प्रेस बोलवली, याचा अर्थ आचारसंहिता लागणार आहे. काय त्यात काय नवल आहे का काही? आणि जर निवडणूक आयोगाला एवढं जर ताब्यात घ्यायचं असतं तर आणखीन 8 दिवस लांबून पुन्हा उद्घाटन करून घेतली असती ना. हे अचानक निवडणूक आयोग जो निर्णय घेतो तो कुणालाही न कळवता अचानक केलेलं ते प्रेस कॉन्फरन्स असते आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागणार असे संकेत सगळ्याला मिळतात. संजय राऊत असं म्हणाले, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष अमित शहाच्या मालकीचा झाला. संजय राऊत आहे, त्याला बोलायचा अधिकारच आहे. जोपर्यंत तो निगेटिव्ह बोलत नाही तोपर्यंत त्याला जेवणच जात नाही. कधीतरी पॉझिटिव्ह बोलायचं त्याच्या स्वभावातच नाही. उभाटा कोणत्या पक्षाचा झालेला आहे? कोणाचा ताबा आहे त्याच्यावर? तो शरद पवारचा आहे, तो राहुल गांधीचा आहे. तुमचा पक्ष कुणाच्या ताब्यात आहे हे सांगा ना. आमचा पक्ष अत्यंत व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने काम करतोय, त्याची चिंता त्यांनी करू नये. मुंबई अमित शहाच्या देशात जाऊ देणार नाही. रहमान डकेत कोण आहेत हे महाराष्ट्राला माहित आहे, असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊत, तुम्ही चिंता करू नका, तब्येतीची काळजी घ्या. उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलू नका. लोक तुम्हाला कंटाळलेले होते, आता आजारपणा आहे तुम्हाला, बरे झाले म्हणाले. त्यात आता तुम्ही पहिले बरे व्हा, चांगल्या ठणठणीत व्हा आणि त्या उभाटाची वाट लावा. आम्ही अमित शहाचं काय करायचं किंवा तुम्ही आमच्या पक्षाचं काय करायचं हे आम्ही ठरवू. आता ह्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे फंडे येतील, सोशल मीडियाच्या माध्यमातून येतील, इंस्टाग्रामच्या माध्यमातून येतील, काही चितवणीखोर येतील, काही मतदारांना जागे करण्यासंदर्भात असतील. परंतु एक लक्षात ठेवा, मतदार आहे त्या ठिकाणी खंबीर आहे, त्याला स्वतःचा विचार करण्याची ताकद त्याच्यात आहे आणि तो योग्य माणसाला निश्चित मतदान करणार आहे. ठाकरे बंधूंना काय टार्गेट करायचं? आम्ही तो उघड बोलतो ना. हिंदुत्व त्यांनी सोडलं, ह्या उघड भूमिका आम्ही मांडतोच आहे तसं. तर त्याच्यात काय म्हणजे लपून छपून वार करणं ही कोणती पद्धत आहे? आम्ही तर डायरेक्ट सांगतोय. ज्या दिवशी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर त्यांची युती झाली त्याच दिवशी त्यांनी हिंदुत्व सोडलं. यापूर्वी जे काही सभा व्हायच्या त्या सभेमध्ये माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो हा शब्द त्याच्यामध्ये असायचा. हा शब्द तुम्हाला आता कुठं दिसतोय का? म्हणून त्यांना त्या शब्दाची आता अलर्जी झालेली, म्हणून त्यांनी हिंदुत्व कधीच सोडलेलं आहे. ते आता यमाया मुसा वगैरे वगैरे ह्या लोकांच्या बरोबर जाण्याच्या मनस्थितीत आहेत. शब्द आहे त्याचा, BMC is not a family business. सत्य आहे ना. महानगरपालिका म्हणजे तुम्ही त्याला व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहताय का तुमचं उत्पन्नाचं साधन म्हणून त्याच्याकडे पाहताय? अनेक वर्ष हे चालत आलेलं आहे. अनेक वर्ष त्या मुंबईकरांनी ते सहन केलेलं आहे. खड्ड्याची सगळ्यात मोठं जागतिक स्तरावरचं शहर कोणतं? तर ते मुंबई. असं जे काही लोक म्हणायचे तो आमचा डाग पुसण्याचं काम आता महायुती करणार आहे. आदित्य ठाकरे मुंबई निवडणुकीची जबाबदारी सांभाळणार आणि उद्धव ठाकरे इतर महापालिका निवडणुकांकडे लक्ष देणार. वा वा, आदित्य ठाकरे सांभाळत असेल आनंद आहे. कोण काय सांभाळतं, कोण किती फिरणार आहे हे तुम्हा सर्वांना माहिती. ज्यांनी कधीही कोणतीही निवडणूक कार्यकर्त्यासाठी लढलेली नाही, स्वतःसाठी जे काही करता येईल ते करायचा प्रयत्न केलेला आहे. आता आदित्यच्या नेतृत्वाखाली तिथलचे असलेले सर्व सिनियर कार्यकर्ते काम करतील, मला हे शक्य वाटत नाही. मराठी माणसांना मुंबई वाचवण्यासाठी या लढाईत आता उतरायला हवे. संजय राऊत, मराठी माणसाला हद्दपार करणाऱ्या या लोकांनी आता त्या मराठी माणसाबद्दल बोलूच नाही. मुंबईकर, गोरेगावकर, आमकेकर, तमकेकर हा माणूस आता कुठं तुम्ही पोहोचवला आहे? बदलापूरच्या पुढे, विरारच्या पुढे, बिल्डराच्या नादी लागून जो प्रॉपर असलेल्या मुंबईकराला बेघर करण्याचं काम ज्यांनी केलंय त्यांनी मराठी माणसाबद्दल बोलूच नाही. आता मराठी माणसाला मुंबईमध्ये आणण्याचं काम महायुती करणार आहे
आणि त्याच्यात तुम्ही आता पाहिलं असेल गेल्या 3.5 वर्षामध्ये गेल्या वेळेला जेव्हा त्यांना राजीनामा द्यायचा होता त्यावेळेला त्या एका दिवसामध्ये 1500 GR काढणारे हे लोक